मुंबई सारख्या ठिकाणी झाडाची खूप ठिकाणी कत्तल होत आणि असे बिल्डरचे लोक जर झाडं तोडत असतील तर त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे। पण हे सगळं करण्यासाठी बीएमसी काय करते, बीएमसीचं लक्ष कुठे आहे? बीएमसी जाणीवपूर्वक या ठिकाणी कानाडोळा करतं का हे पण पाहणं गरजेचं आहे। झाडाला तोडायचा प्रयत्न केला, ते तुटलं नाही, त्यामुळे पाठीमागच्या साईडनी रशी लावून ते झाड खेचण्यात आलेलं आहे। आंब्याचं झाड आहे आणि ही रशी जी बांधले, ही रशी बांधून ह्याला खेचण्यात आलेलं आहे, खेचून हे झाड पाडण्यात आलेलं आहे। म्हणजे नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज आपण आलेलो आहोत जवाहरनगर गोरेगाव रोड नंबर 15 या ठिकाणी दिव्यान विला बिल्डिंग आहे, त्याच्या बाजूलाच बिल्डिंगचं काम चालू आहे, बिल्डिंगचं तोडण्याचं काम चालू आहे। हे झाड बघू शकता, हे झाड आंब्याचं झाड आहे आणि ही रशी जी बांधले, ही रशी बांधून ह्याला खेचण्यात आलेलं आहे, खेचून हे झाड पाडण्यात आलेलं आहे। म्हणजे किती चुकीच्या पद्धतीने हे बिल्डरचे लोक काम करतात। आपण आतल्या साईडने जरा बघूया, या साईडला या साईडला आहे बिल्डिंगचं तोडायचं काम चालू आहे। ह्या डिमोलेशनच्या चक्कर मध्ये यांना कुठेतरी झाडचा प्रॉब्लेम होतोय। या लोकांनी झाड बघा या ठिकाणी तोडण्याचा पण प्रयत्न केलाय। तिकडे जवळ बघा कॅमेरा मारून, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, त्याला झाडाला पहिला तोडायचा प्रयत्न केला गेलाय। थोडं झूम करून बघा, हे बघा, पहिलं झाडाला तोडायचा प्रयत्न केला, ते तुटलं नाही, त्यामुळे पाठीमागच्या साईडनी रशी लावून ते झाड खेचण्यात आलेलं आहे। आणि आता हे झाड खेचल्यानंतर आता हे तोडण्यात येईल। तर हे जे लोक आहे, जे चुकीच्या पद्धतीने काम करतायत झाडं तोडण्याची, एक तर वातावरणाचा समतोल सगळा खराब झालेला आहे आणि अशामुळे पाऊस वेळेवर पडत नाही, उन्हाळ्यामध्ये ऊन जास्त लागतंय, थंडीमध्ये प्रॉब्लेम होतोय। आणि अशा असताना मुंबई सारख्या ठिकाणी झाडाची खूप ठिकाणी कत्तल होत आणि असे बिल्डरचे लोक जर झाडं तोडत असतील तर त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे। आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत, हे झाड आता कसं वाकडं झालेलं आहे हे बीएमसी ला दिसत नाही का? ठिकठिकाणी बीएमसी ची कामं चालू आहेत, या ठिकाणी बघू शकता हे बीएमसीचंच काम आहे, हे काम चालू आहे, पण त्यांना हे झाड दिसत नाही का? मग का जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे हे पण आपल्याला विचारणं गरजेचं आहे। आणि हा जो प्रकार जो करण्यात आला आहे, हे जे तोडायचं काम करत आहे, जे बिल्डरचे लोक असतील त्यांच्यावर आपण कारवाई करण्याची मागणी करणारच आहोत। पण आपली मागणी आहे की हे झाड जसं होतं तसं पूर्ववत त्या ठिकाणी व्यवस्थितपणे उभं राहिलं पाहिजे, आणि जर नाही राहिलं तर ह्याच्या पाठपुरावा आपण करणार आहोत। पण हे सगळं करण्यासाठी बीएमसी काय करते, बीएमसीचं लक्ष कुठे आहे? बीएमसी जाणीवपूर्वक या ठिकाणी कानाडोळा करतं का हे पण पाहणं गरजेचं आहे। यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।